मी इंस्टाग्रामवर वरणबट्टी वांग्याची भाजीचा व्हिडिओ टाकला होता. तो लय व्हायरल गेला आणि मला लय लोकांनी रेसिपी मागली. तर आज वांग्याच्या भाजीची रेसिपी टाकते मी. वांगे कापे घेतले जाडे जाडे. हे सामान घेतलंय: टमाटर, हिरव्या मिरच्या, लसूण, अद्रक, कढीपत्ता, थोडासा पुदिना बी घेतलाय आणि कोथिंबीर. त्याच्यातला आता वाटणामध्ये घ्यायचं आहे आपल्याला हिरव्या मिरच्या, अद्रक, लसूण आणि पुदिना. हिरव्या मिरच्या तुम्ही तुमच्या आवडीनुसार, म्हणजे जितकं तिखट पाहिजे तितक्या तुमच्या मनानुसार घेऊ शकता तुम्ही. मग याच वाटणामध्ये आपल्याला टाकायचे धने पावडर, गरम मसाला, हळद आणि जिरं टाकलंय. हे सगळं टाकीसन मिक्सरमधून त्याची चांगली पेस्ट बनवून घ्यायची. पाणी टाकायचं नाही वाटताना, कोरडीच वाटायची फक्त तिला. पुदिना तर काही टाकताना वाटणामध्ये, पण आम्ही तसं पुदिना खाताना तर कसं तरी पोटात जायला पाहिजे म्हणून मम्मी टाकी देते. पण चांगली चव लागते, तर तुम्ही बी करी पाहिजे ट्राय. त्याच्यानंतर कुकर घ्यायचा आपल्याला, कारण की गोटेल भाजी बनवायची, जास्त शिजली पाहिजे, चांगली शिजली पाहिजे म्हणून कुकर घ्यायचा. नंतर जे वाटण आपण करेल होतं ते टाकायचं मस्त तेलामध्ये. त्याला होऊ द्यायचं, चांगलं परतोय घ्यायचं व्यवस्थित. चांगलं व्यवस्थित झालं की जे वांगे आपण कापेल होते, कापीसन धुवेल होते, ते त्याच्यामध्ये टाकायचे आपल्याला. आता मिक्सरचं भांडं धुईसन ते पाणी जे ते फेकायचं नाही, ते बी आपण नंतर भाजीतच टाकणार आहे. हे मसाला झाला. आता त्याच्यात वांगे टाकले मम्मी. साधारणतः हे आम्ही 3 लोकांसाठी 8 वांग्याची भाजी केली होती. आणि याच्यामध्ये समजा 1 ग्लास पाणी टाकलंय मम्मीनं. कढीपत्ता टाकायचं ते पहिले विसरी गेली होती फोडणीमध्ये, म्हणून तिनं नंतर टाकलाय. नंतर बी टाकला तर चालतो, चांगलाच लागतो, तुम्ही पहिले बी टाकू शकता. नंतर टमाटर कापेल होतं ते बी टाकलंय आणि कोथिंबीर टाकली आहे. चवीनुसार मीठ टाकी घ्यायचं, चांगलं परतोय घ्यायचं. याले थोडा वेळ होऊ द्यायचं वाफेवर. मग पाणी टाकीसन आणि ते मसाल्याचं जे पाणी उरेल होतं ते बी त्याच्यात टाकी द्यायचं आणि कुकर लाई घ्यायचा. कुकर लाईसन त्याच्या फक्त 2 शिट्या घ्यायच्या. 2 शिट्या घेतल्या की हे हे अशी होते भाजी. अशी भाजी कुकर वगैरे उघडला की त्याला चांगली लोणी घ्यायची. मस्त झाली भाजी तयार. अशाच अस्सल खानदेशी कॉन्टेंटसाठी आपलं चॅनल सबस्क्राईब करणं, व्हिडिओ लाईक शेअर नक्की करजा. या चॅनलवर मी सगळ्या खानदेशी रेसिपी आहे त्या सगळ्या एक एक टाकणार आहे, जसं जसं पॉसिबल होईल तसं. चला मग व्हिडिओ एन्जॉय करा. राधे राधे, जय खानदेश.